नमस्कार, मी PSI विराज गावडे. आपण बघत आहे प्रारंभिक राष्ट्रीय संघटना. त्याच्यामध्ये आपण 2-3 दिवसामध्ये द बॉम्बे असोसिएशन, त्याच्यानंतर पुन्हा सार्वजनिक सभा, प्रार्थना समाज पाहिलेला आहे. आज आपण बघणार आहे सत्यशोधक समाज. यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही माझ्या प्रोफाईलमध्ये जाऊन पाहू शकता. आता सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. कधी केली होती रे? तर 24 सप्टेंबर 1873 ला पुण्यामध्ये केली होती. लक्षात ठेवा, 1873 हे महत्वाचं साल आहे. या 1873 मध्ये पुणे या ठिकाणी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आणि कशावरती भर होता रे? तर त्यांचा आधार होता मानवता, बुद्धी प्रामाण्यवाद आणि व्यक्ती स्वातंत्र्य. लक्षात ठेवा, महात्मा फुलेंप्रमाणेच आगरकरांचा पण भर बुद्धी प्रामाण्यवाद आणि व्यक्ती स्वातंत्र्यावरती होता. हे आपल्याला दिसून येतं. ज्यावेळेस आगरकर आपण बघूया त्यावेळेस ते तुम्हाला दिसून येईल. तर सत्यशोधक समाज हा मानवता, बुद्धी प्रामाण्यवाद आणि व्यक्ती स्वातंत्र्य, थोडक्यात काय वसुदैव कुटुंबकम या स्लोगनचं यांनी काय केलेलं आहे, तंतोतंत याला अवलंब केलेला आपल्याला दिसून येतो. स्थापना 24 सप्टेंबर 1873 ला पुण्यात झालेली आहे. याचे संस्थापक कोण होते? महात्मा फुले. आणि महत्वाचं म्हणजे उपस्थित सहकारी कोण कोण होते याच्यावर आयोगाने खूपदा प्रश्न विचारलेला आहे. तर उपस्थित सहकारी होते ज्ञानगिरी बुवा, ज्ञानोबा झगडे, रामचंद्र भालेकर, तुकाराम पिंजन, धोंडीराम कुंभार, त्याच्यानंतर सदाशिव गोंडे वगैरे ते आपण पुढे बघणारच आहे. या असे व्यक्ती होते: ज्ञानगिरी बुवा, ज्ञानोबा झगडे, रामचंद्र भालेकर, तुकाराम पिंजन, धोंडीराम कुंभार वगैरे. सत्यशोधक समाजाने काय केलं रे? ब्राह्मणांच्या समाजातील वर्चस्वाविरुद्ध समर्थपणे लढा दिला होता. आता दोन गोष्टी आहेत. सत्यशोधक समाज हा ब्राह्मणी विचारांच्या विरोधात होता आणि ब्राह्मणेतर चळवळ शाहू महाराजांनी चालू केली होती ती पूर्णतः ब्राह्मण जातीच्या विरोधात होती. ओके, आता जातीभेद कमी करण्यासाठी या काय केलं? सत्यशोधक समाजाने प्रयत्न केलेला ते आपल्याला दिसून येतो. म्हणजे दलितांसाठी काम करणाऱ्या चळवळीमध्ये सत्यशोधक समाज एक आहे. त्याच्यानंतर आपल्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदेचा डिप्रेस क्लासेस मिशन एक आहे, ते आपल्याला दिसून येतं. आता हे महत्वाचं आहे. सीईओ कोण होते? संस्थापक होते महात्मा फुले, पण कार्यवाहक होते समाजाचे नारायण गोविंदराव कडलक हे होते. सत्यशोधक चळवळ ही एक परिवर्तनीय, वर्गीय आणि कृतिशील चळवळ होती. ऍक्टिव्ह चळवळ होती, परिवर्तनीय, वर्गीय आणि कृतिशील चळवळ होती. ही कोणत्याच प्रकारे क्रांतिकारी आणि क्रांतिवादी चळवळ नव्हती, हे लक्षात ठेवा. क्रांतिकारी चळवळी थोडक्यात क्रांतीला यामध्ये कुठेही थारा नव्हता. पुण्यामध्ये रविवारी सभा भरायची या ठिकाणी. दर रविवारी कुठे भरायची? तर डॉक्टर गावडे यांच्या सोमवार पेठेतील घरी सभा भरायची सत्यशोधक समाजाची. आणि एक ज्यू व्यक्ती पण याचा कार्यकारी प्रमुख होता किंवा कार्यकारी सभासद होता, तो होता इलिया सोलोमन. याच्यावरही आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे. एक ज्यू व्यक्ती हा इलिया सोलोमन हा कोण होता? याचा कार्यकारी सभासद होता. आता सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कुठलं होतं? तर सत्यशोधक समाजाचं मुखपत्र हे दिनबंधू होतं. त्याचे संपादक होतं कृष्णराव भालेकर. आणि हे दिनबंधू कधी चालू झालेलं आहे? तर 1877 ला चालू झालेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. दिनबंधू कृष्णराव भालेकर. आणि मुंबईमध्ये या दिनबंधू म्हणजे 1877 ला पुण्यात चालू झालं आणि 1880 ला ते नामलोखंडेंनी मुंबईमध्ये चालू केलं होतं. नामलोखंडे हे मुंबई भागाचे किंवा मुंबई शहराचे त्याचे संपादक होते. आणि भारतातील पहिल्या महिला संपादक पण याच वृत्तपत्राने दिलेले आहेत भारताला. त्या होत्या तानुबाई बिर्जे. आणि या दिनबंधूचे संपादक होत्या आणि त्या पहिल्या महिला, ऑल इंडिया पहिल्या महिला संपादक आहेत कोणत्याही वृत्तपत्राच्या रिलेटेड. तर त्या आहेत तानुबाई बिर्जे. सत्यशोधक झेंड्याची मिरवणूक काढली होती पुण्यामध्ये. ती कुणी काढली होती? तर कृष्णराव भालेकरांनी ती मिरवणूक काढलेली आपल्याला दिसून येते. आता या सत्यशोधक समाजाला या दिनबंधू वृत्तपत्राला एक छापखाना भेट दिला होता मुंबईमध्ये. 1200 रुपये पण दिले होते वर्गणी आणि छापखाना पण भेट दिला. तो कोण होते? तर व्यंकू काळेवार, रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी तो भेट दिलेला आपल्याला दिसून येतो. हे महत्वाचे नाव आहेत. मुंबईमध्ये छापखाना भेट दिला होता व्यंकू काळेवार आणि रामय्या व्यंकय्या अय्यावारू. आता सत्यशोधक समाजाची एक कोल्हापूरला पण शाखा होती, ती पण महत्वाची आहे आणि शाहू महाराजांनी चालू केली होती 1911 मध्ये. त्याचे अध्यक्ष कोण होते? म्हणजे ऑल ओव्हर भारताच्या म्हणजे समाजाचे अध्यक्ष होते नारायण गोविंदराव कडलक, बरोबर. परंतु कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष होते परशुराम घोसवडकर. हाही प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. आणि कार्यकारी अध्यक्ष भास्करराव जाधव होते. भास्करराव जाधवांना शाहू महाराजांचा उजवा हात समजलं जायचं. अध्यक्ष परशुराम घोसवडकर आणि कार्यकारी अध्यक्ष भास्करराव जाधव होते. उपाध्यक्ष होते अण्णासाहेब लठ्ठे आणि कार्यवाहक होते हरिभाऊ चव्हाण. चारही नावं महत्वाची आहेत. अध्यक्ष परशुराम घोसवडकर, कार्यकारी अध्यक्ष भास्करराव जाधव, उपाध्यक्ष अण्णासाहेब लठ्ठे, कार्यवाहक हरिभाऊ चव्हाण. आता सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य काय होतं रे? तर ते होतं सर्व साक्ष जगतपती त्यास नकोच मध्यस्थी. म्हणजे जगात ईश्वर हा सर्वस्व आहे, याच्यामध्ये कुठलाही मध्यस्थ ईश्वराला प्राप्त करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज पडणार नाही. तर ते आपण डायरेक्ट मानव टू ईश्वर कनेक्ट आपण करू शकतो.
परमेश्वराच्या भक्तीसाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही, आपण परमेश्वराची लेकरं आहोत, असं यातून आपल्याला दिसून येतं. आता 1874ला फुले यांनी कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून मुंबईत शाखा काढली होती. म्हणजे 73ला पुण्यामध्ये शाखा काढली आणि 74ला लगेच एका वर्षांनी कृष्णराव भालेकरांच्या विनंतीनुसार मुंबईत शाखा काढली होती. आणि मुंबईत शाखा काढण्यासाठी कोणी कोणी मदत केली होती, तर मग अशा आपण बघितलेलं ते छापखाना भेट देणारे रामय्या व्यंकय्या अय्यावारू, नरसिंगराव साहेब वडताळ, जाया मल्लप्पा लिंगू आणि व्यंकू काळेवार हे मुंबई शाखेमध्ये काम करताना आपल्याला दिसून येतात. तत्वे आणि उद्दिष्ट आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तत्वे जवळपास प्रत्येक समाजाची एकच आहेत. काय रे, तर ईश्वर एकच आहे, निर्गुण निराकार आहे, मनुष्य जाती नाही तर गुणांनी श्रेष्ठ आहे. तर गुणांनी श्रेष्ठ म्हटलंय सत्ययुग समाज आणि मनुष्य जाती नाही तर कर्मांनी श्रेष्ठ असं आर्य समाज म्हटलेला आहे. परमेश्वराला भेटण्यास मध्यस्थाची गरज नाही. पुनर्जन्म, कर्मकांड, जपजाप हे काय रे अज्ञानमूलक आहे, थोतांड आहे, याच्यावरती विश्वास ठेवू नका. कोणताही धर्मग्रंथ ईश्वराने निर्मित केलेला नाही, तर तो मानव निर्मित आहे. प्रार्थना समाजाने पण जवळपास हीच तत्वे मांडलेली आहेत. तीच तत्वे सत्ययुग समाजाने मांडलेली आहेत हे आपल्याला दिसून येतं. उद्दिष्ट होती कनिष्ठ जातींच्या लोकांची ब्राह्मण पुरोधांपासून पिळवणूक बंद करणे, हे मेन उद्दिष्ट होतं. सत्ययुग समाजाने जातीसाठी जास्त काम केलेलं आहे आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर सामाजिक समतेचा पुरस्कार, म्हणजे मानवी हक्कांचा सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख सत्ययुग समाजानेच केलेला आहे. सामाजिक समतेचा पुरस्कार, शूद्रांना मानवी हक्कांची शिकवणूक देणे, बहुजन समाजाला वैचारिक जागृत करणे ही याची उद्दिष्ट आहेत. थोडक्यात काय, कनिष्ठ जातींसाठी काम केलेलं आहे, सामाजिक समतेसाठी काम केलेलं आहे, मानवी हक्कांसाठी काम केलेलं आहे आणि बहुजन समाजाला वैचारिक जागृत करण्यासाठी यांनी काम केलेले आहे. सर्व जातींच्या लोकांना सभासद दिले गेलेले होते. जातीसाठी खूप छान प्रकारे काम केलेलं यांनी. जातीभेद, उच्च नीचता, मूर्ती पूजा याच्या विरोधात काय केलेलं आहे, जोरदार प्रचार केलेला आपल्याला दिसून येतो. आता या समाजाचे सदस्य कोण कोण आहेत याच्यावर आयोगाने खूपदा प्रश्न विचारलेला आहे. कृष्णराव भालेकर, डॉक्टर विश्राम घोले, नाम लोखंडे, मारोतराव नवले, डॉक्टर गावडे, गोविंदराव काळे, गणपत सखाराम पाटील, सदाशिव गोवंडे हे त्यांचे वर्गमित्र होते आणि जिवलग मित्र होते. तुकाराम तात्या पडवळ, रामचंद्र दाहुरे नाईक, सखाराम परांजपे, हरी चिपळूणकर, रामशेठ उरवणे आणि व्यंकू काळेवार यांनी या समाजाचं सदस्य स्वीकारलं होतं आणि या समाजासाठी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आपल्याला दिसून येतं. समाजाची वेद हे मानव निर्मित आहे यावर यांची काय होती रे, श्रद्धा होती. पुढे कोल्हापूर येथे 1911ला सत्ययुग समाज शाखा स्थापन झाली, आपण ते बघितलंच आहे. त्याचे अध्यक्ष होते परशुराम घोसवाडकर, कार्यकारी अध्यक्ष भास्करराव जाधव, उपाध्यक्ष अण्णासाहेब लठ्ठे, कार्यवाहक कोण होते, हरिभाऊ चव्हाण होते आणि सदस्यांमध्ये न.म. डोंगरे आणि बाबूराव यादव होते. ते आपण मगाशी बघितलेलं आहे. आणि या समाजावतीने बाबूराव यादवांच्या तोंडी ब्राह्मणी तारांची पहिली श्रावणी वेदोक्त पद्धतीने मराठ्यांच्या हस्ते करण्यात आलेले आपल्याला दिसून येते. भास्करराव जाधव यांनी घरचा पुरोहित हे पुस्तक तयार केलं होतं. ह्यासाठी रे, तर जे विधी असतात, ब्राह्मणी विधी असतात, आपण जे करतो घरी सत्यनारायणची पूजा वगैरे, तर ते घरच्या घरी करता यावेत म्हणून त्यांनी काय केलं होतं, ते स्रोत वगैरे हे लिहून ठेवले होते या घरचा पुरोहित या पुस्तकामध्ये. 1913ला सत्यशोधक समाजाची शाळा स्थापन करून त्याची जबाबदारी कोणाकडे दिली होती, विठ्ठल ढोणे. हे खूप महत्वाचं आहे. कोल्हापूर संस्थानामध्ये 1913ला सत्यशोधक समाजाची शाळा स्थापन केली होती. कुठे, चिखलीपेटा. पहिली शाळा चिखलीपेटाला स्थापन केली होती आणि या सत्यशोधक समाजाची शाळा स्थापन केली होती ना, याची जबाबदारी दिली होती विठ्ठल ढोणे यांच्यावरती. हेही महत्वाचं आहे. सत्यशोधक समाजाचा प्रभाव असणारे व्यक्ती कोण कोण होते रे, राजर्षी शाहू महाराज होते, कर्मवीर भाऊराव पाटील होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आता राजर्षी शाहू महाराजांनी तर त्यांची शाखा चालू केली होती. कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा फुले यांच्या विचारांनी खूप प्रभावित होते आणि आंबेडकर तर त्यांना गुरुच मानायचे. आता महात्मा फुलेंबद्दल कोणाकोणाची काय मते होते बघा, हे महत्वाचं आहे. डॉक्टर आंबेडकर त्या म्हणायचे की महात्मा फुले म्हणजे आधुनिक भारताचे थोर शिल्पकार. म्हणजे आंबेडकरांनी काय सांगितले, महात्मा फुले शिल्पकार आहेत. शाहू महाराज म्हटलेत महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणजे एक किंग, एक स्वतः किंग. महात्मा फुलेंना किंग म्हणतात, बरोबर. सयाजीराव गायकवाड काय म्हटले होते, महात्मा फुले म्हणजे हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन. ओके. विरा शिंदे म्हटले होते आद्य दलितोद्धारक पतितांना पालनहार, म्हणजे आद्य दलितोद्धारक पतितांचा पालनहार ज्योतिबा होते आणि ज्योतिबांनीच रशियन क्रांतीपूर्वीचे पहिले कम्युनिस्ट पण होते. रशियन क्रांती 1917ला झाली होती, त्याच्या पूर्वीच्या क्रांतीचे समर्थक किंवा आपण त्यांना म्हणूया महात्मा फुलेंना.
महात्मा गांधींनी काय म्हटलं होतं, तर लोक मुझे महात्मा कहते हैं लेकिन असली महात्मा कोण आहे, ज्योतिबा थे, असं महात्मा गांधींचं मत होतं. स्वातंत्र्यवीर विद्या सावरकर म्हटलात की आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक कोण होते, तर महात्मा फुले होते. माधवराव बागल म्हणत होते महात्मा फुले म्हणजे महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स. आता कार्ल मार्क्स म्हणजे कोण, कम्युनिझमचे जनक आणि महाराष्ट्राचे पहिले कार्ल मार्क्स असं माधवराव बागल कोणाला म्हटलेले आहेत, महात्मा ज्योतिबा फुलेंना म्हटलेले आहेत. अशा प्रकारे आपण सत्ययुग समाज बघितला. तुम्ही प्रत्येक पेज बाय पेज याचा स्क्रीनशॉट घ्या आणि एकदा रिव्हिजन करा. तुम्ही चहा पिताना पण 2 मिनिटांमध्ये अख्खा सत्ययुग समाज रिव्हिजन करू शकता. धन्यवाद.